नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. साध्या फरसाणापासून झणझणीत कालवण बनेल असे वाटलंच नव्हतं. अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी फरसाण घेतलेला आहे, त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत असे उभे चिरून, अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक उकडलेला बटाटा, टोमॅटो, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे, 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा सफेद तीळ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे हायच करा. हाय फ्लेमवर आपल्याला हे सुकं खोबरं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. बघू शकता सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज होत आहे. मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत उभा चिरलेला, व कांदा पण आपल्याला इकडे भाजूनच घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा पण. त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये जिरं घालायचं आहे, त्यानंतर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, आलं घालायचं आहे, सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत, हिरवी मिरची घालायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. आपण आता हे परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत व 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. बघू शकता कांद्याचा कलर पण चेंज होत आहे आणि आपला टोमॅटो पण थोडा मऊसूत झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण भाजून झालेलं आहे. आपण आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये मी जे मिश्रण भाजून घेतलं होतं ते घातलं आहे मिक्सरच्या जारमध्ये. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व पाण्याचा वापर न करता आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक. बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे. आपण आता कालवण आहे ते करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता तेल आहे ते घालायचं आहे. तेल मात्र थोडं भरपूरच घ्या. त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे याच्यामध्ये, व आपण जो वाटलेला मसाला आहे वाटण ते घालायचं आहे व 5 ते 6 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण आहे ते परतवून घ्यायचं आहे. बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे वाटण. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे, गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मसाल्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी आहे ते घालायचं आहे. बघू शकता तुम्ही व परतवून घ्यायचं आहे.
मस्तपैकी असे कालवणाला एक उकळी आणू द्यायची आहे। बघू शकता मस्तपैकी अशी कालवणाला उकळी आलेली आहे। आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर एक उकडलेला बटाटा आहे, तो असा हाताच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे, तो घालायचा आहे कालवणामध्ये व 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे कालवण शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे। आपण आता याच्यामध्ये फरसाण आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे। मस्तपैकी आपलं झणझणीत असं फरसाणाचं कालवण तयार झालेलं आहे। तुम्ही हे पावाबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता। आहे की नाही एकदम सोपी रेसिपी। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।